Standard 5th subject English. Unit Action Time. Page number 13. Hello students. Here we have given two activities to solve. Let's read question 1. Listen carefully to the leaders A and B and act. गटनायक ए आणि बी काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐका व तशी कृती करा. Children, see here. We have given two charts. Here are two leaders, A and B. We have to listen carefully to the leaders A and B and then act. पहा काय करायचे आहे ते. दोन गटनायक निवडावे. त्यांपैकी एकाने ए मधील शब्द सांगावा व दुसऱ्याने लगेचच बी मधील योग्य तो किंवा ते शब्द त्याला जोडावे. त्या दोन्हींमधून तयार होणाऱ्या सूचनांनुसार मुलांनी कृती करावी. गटनायक बदलून पुन्हा सराव घ्यावा. नाउ सॉल्व धिस ॲक्टिव्हिटी. See, here we have given two charts. In the first chart, given words are sit, stand, walk, run, turn, bend, sing, smile, laugh, speak, clap, tap, look, point, come, and go. In the second chart, given words are up, down, fast, slowly, quickly, loudly, softly, left, right, around, in, out, your feet, your hands, to the board and at the door. पहा कोणत्या सूचना तयार होतील. Sit down, stand up, run fast, turn around, clap your hands, tap your feet, point to the door, come in, go out. Write down any 5 meaningful commands you can make from A and B. A आणि B मधून तयार केलेल्या सूचनांपैकी कोणत्याही 5 अर्थपूर्ण सूचना लिहून काढा. फॉर एक्झाम्पल, क्लॅप युअर हँड्स, बेंड डाऊन, वॉक स्लोली, स्पीक सॉफ्टली, एक्सेट्रा. स्टुडंट्स, दीज आर कमांड्स. म्हणजेच ही आज्ञार्थी वाक्ये आहेत. कमांड और इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते व शेवटी पूर्णविराम असतो. फॉर एक्झाम्पल, ओपन द डोअर, कम हिअर, लुक ॲट द विंडो, शो युअर राईट हँड, एक्सेट्रा. नेम द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड से व्हॉट ऑल यू कॅन डू विथ इट. चित्रातील वस्तूचे नाव सांगा आणि ती घेऊन काय काय करता येईल तेही सांगा. इथे चित्रामध्ये दिलेल्या वस्तू घेऊन काय काय करता येईल म्हणजे कोणकोणत्या कृती करता येतील ते सांगायचे आहे व लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल, इट्स ॲन ॲपल. व्हॉट कॅन वी डू विथ इट? वी कॅन ईट इट. वी कॅन वॉश इट. वी कॅन पील इट. पील सोलणे. We can cut it. We can slice it. Slice तुकडे करणे. We can cook it. We can drop it. We can catch it. We can throw it. We can buy it. We can sell it. We can pick it up. Students, eat, wash, peel, cut, slice, cook, drop,
catch, throw, buy, sell, pick up. All these are action words. You have to write down action words for a bottle, cloth, a sheet of paper, and for flowers. Okay, bye students.